नमस्कार मित्रांनो. मागील 7 अध्यायातील गोष्टी ऐकताना तुम्हाला आनंद वाटला असेल अशी आशा करतो आणि तुम्हाला जर काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे मला काही इम्प्रूव्हमेंट्स असतील तर त्या करता येतील. आता आपण 8व्या अध्यायाला सुरुवात करूयात. अध्याय 8, नळ व दमयंती. ही कथा बरीच मोठी आहे आणि अतिशय रंजक अशी आहे. तेव्हा आपण त्याच्या वाचनाला सुरुवात करूयात. अनिरुद्ध व उषा यांची कथा ऐकल्यानंतर प्रभावती हंसिणीला म्हणाली, हंसिणी, माझ्या मनाला समाधान वाटावे म्हणून तू उषेची कथा सांगितली खरी, पण ती ऐकून समाधान न वाटता अधिक काळजी मात्र वाढत चालली आहे. त्या उषेच्या व माझ्या मनस्थितीत जमीन अस्मानाचे अंतर आहे. तिचा एवढा कार्यभाग तिच्या चित्ररेखा नावाच्या सखीने घडवून आणला, ती स्थिती माझी कुठे आहे? तिला चित्ररेखेची मदत होती तशी मला कुठे आहे? मी एकटी असून या कारागृहात बंदिवान झालेली आहे. हे प्रभावतीचे निराशाजनक उद्गार ऐकून हंसिणी म्हणाली, प्रभावती, उषेची जशी चित्ररेखा तशी मी तुझी दासी आहे. तुझ्या अमूल्य स्नेहभावाने मी तुझी ऋणी झालेली आहे. तू सांगशील ते कार्य करण्यास मी तयार असून मदनाचा आणि तुझा विवाह व्हावा म्हणून मी शक्यतो प्रयत्न करीन. प्रभावती म्हणाली, पण हंसिणी, ती चित्ररेखा जशी समर्थ होती तसे बल तुला कुठे आहे? तू तर बोलून चालून पक्षीण. तुझ्याकडून मला सहाय्य काय ते होणार? त्यावर हंसिणी म्हणाली, प्रभावती, एका हंस पक्षानेच नळराजाचा व दमयंतीचा विवाह घडवून आणला, हे तुला माहीत नाहीसे दिसते. असे म्हणून हंसिणी प्रभावतीला नळराजाची कथा सांगू लागली. पूर्वी नैषद नावाच्या देशात सूर्यवंशातील वीरसेन या नावाचा महान पराक्रमी क्षत्रिय राजा होऊन गेला. त्या वीरसेन राजाचा नळ हा पुत्र होय. नळ राजा आपल्या बापाप्रमाणेच पराक्रमी, सत्वशील, पापभीरू व पुण्यशील असा होता. एके दिवशी राजा नळ शिकारीसाठी अरण्यात फिरत असता तृषाक्रांत होऊन एका सरोवराच्या काठी गेला व सरोवरातील निर्मळ उदक प्राशन करून जवळच असलेल्या एका स्फटिक स्थंडिलावर बसला. राजा याप्रमाणे तेथील सृष्टी सौंदर्याचे अवलोकन करीत असता त्याची दृष्टी एका कांचनाप्रमाणे चमकणाऱ्या राजहंसाकडे गेली. तो मनोहर व अभूतपूर्व पक्षी पाहून नळास अत्यंत आश्चर्य वाटले व तो पक्षी धरण्याची त्यास इच्छा उत्पन्न झाली. राजा धनुष्य बाण स्थंडिलावर ठेवून उठला व हळूच पाय न वाजवता त्या पक्ष्याजवळ जाऊन त्याने राजहंसास धरले. राजाने हंसास धरल्याबरोबर हंसाने किंचित स्मित केले व तो मनुष्याप्रमाणे बोलू लागला. तो म्हणाला, राजा, मला धरलेस हे बरे केलेस. मी येथे तुझ्या दर्शनाची इच्छा धरूनच आलो आहे. तुझ्यासारख्या पुण्यशील राजाचे दर्शन होऊन या क्षुद्र देहाला तुझे पवित्र हात लागले, हे मी आपले मोठे भाग्य समजतो. मी तुला एक आनंदाचे वर्तमान सांगण्यासाठी मुद्दाम आलो आहे. हंसाचे मधुर भाषण ऐकून न राजा सकौतुक त्यास आपल्या स्कंधावर बसून कुशल विचारू लागला. हंस म्हणाला, राजा, मी ब्रह्मलोकी असतो. आज इकडे येत असताना एक सर्वांग सुंदर अशी एक तरुण कुमारिका पाहिली. वैदर्भ देशात कौंडण्यपूर या नावाचे मोठे नगर असून तेथे भीमक नावाचा राजा राज्य करीत आहे. त्याची ती कन्या असून तिचे नाव दमयंती असे आहे. तिचा वर्ण कांचनाच्या कमळाप्रमाणे मनोहर असून ती पारिजातकाच्या फुलाप्रमाणे सुकुमार आहे. तिचे डोळे सतेज, कमानदार भुवया, सरळ नासिका, चिंचोळी हनुवटी, प्रफुल्ल गुलाबाच्या सुमनाप्रमाणे दिसणारे कपोल, भ्रमरासही लाजवणारा कैशकलाप यांनी ती अत्यंत रमणीय दिसते. ती किती मनोहर आहे हे तिला प्रत्यक्ष पाहिल्यापासून कळणे अशक्य होय. असे हे रम्य स्त्रीरत्न तू प्रयत्न करून मिळवावेस अशी इच्छा धरून मी तुझ्याकडे आलो आहे. हंसाने दमयंतीचे केलेले वर्णन ऐकून नळराजास तिच्या प्राप्तीची इच्छा झाली. तो त्यास म्हणाला, हंसा, तू माझ्यासाठी अशा प्रकारचे स्त्रीरत्न शोधून काढलेस त्याबद्दल मी तुझा फार ऋणी आहे. पण यावेळी तू माझा दूत होऊन
पुढील कामगिरी ही तूच केली पाहिजेस. तू कौंडिण्यपुरीस जाऊन दमयंतीला भेट व तिला माझा संदेश कळवून मी ती माझ्याबरोबर विवाह करील अशी काहीशी तजवीज कर. राजाची आज्ञा शिरसावंद्य करून हंस त्याच्या स्कंदावरून उडाला व कौंडिण्यपुरास येऊन पोहोचला. आणि भीमक राजाच्या प्रासादाच्या मागच्या बाजूला एक रम्य उद्यान होते. त्या उद्यानातील एका सरोवराच्या काठी दमयंतीची वाट पाहत बसला. उष्ण काळचे दिवस असल्यामुळे दमयंती प्रत्येही सायंकाळच्या समयी त्या उद्यानात आपल्या सख्यांसह येत असे. रोजच्या नियमाप्रमाणे त्या दिवशीही ती त्या उद्यानात आली असताना प्रथमच तिची नजर हंसाच्या अपूर्व कांचन कांतीमुळे साहजिकच त्या हंसाकडे गेली. हंस त्यावेळी आपण अगदी बेसावध आहो असे दाखवून सरोवराच्या काठावर बसला होता. हा असा मनोहर सुवर्णाप्रमाणे चमकणारा पक्षी हाती लागल्यास आपण त्याला सुंदर पिंजऱ्यात ठेवू अशी दमयंतीला इच्छा उत्पन्न होऊन हळूच पाय न वाजवता ती त्या हंसाजवळ गेली. ती आता हंसाला धरणार इतक्यात तो हंस तेथून उडून जाऊन दुसरीकडे थोड्या अंतरावर जाऊन बसला. दमयंती पुन्हा त्या हंसाजवळ गेली, त्याला धरू लागली, पण तो हंस पुन्हा आणखी थोडा पलीकडे गेला. अशा प्रकारे त्या हंसाने दमयंतीला तिच्या सख्यांपासून बरेच लांब नेले आणि नंतर तो तिच्या हाती सापडला. हंस हातात सापडल्याबरोबर दमयंतीला मोठा आनंद झाला. हंसही मनुष्याप्रमाणे स्मित करू लागला. हंसाचे हसणे पाहून दमयंती चपापली व त्याला सोडून देऊ लागली. तेव्हा हंस म्हणाले, दमयंती, तू अगदी भिवू नकोस. मी कोणी यक्ष किंवा राक्षस नसून ब्रह्मलोकी राहणारा हंस आहे. ब्रह्मलोकांचे हंस मनुष्याप्रमाणे स्पष्ट बोलतात. हे तुला माहीत नाही असे दिसते. तुझे दर्शन घ्यावे म्हणून मी मुद्दाम तुझ्याकडे आलो आहे. असे म्हणत हंस दमयंतीच्या रूपागुणांची स्तुती केली व तिचे अंतःकरण प्रफुल्लित होताच नळराजाचे सुंदर वर्णन सांगू लागला. हंस म्हणाला, नैषध देशाचा राजा नळ अत्यंत सौंदर्यशाली, तरुण व फार पराक्रमी आहे. त्याच्यासारखा सच्चरित्र, सत्वशील, पुण्यवान, प्रेमळ व पवित्र असं कोणीही नाही. तो सर्व शस्त्रास्त्र विद्येत निपुण असून फार विद्वान आहे. तुझा आणि त्याचा विवाह झाल्यास सुवर्णाच्या कोंदणात हिर कशी बसवावी त्याप्रमाणे होणार आहे. मी जातीने पक्षी आहे, तेव्हा मला या भानगडीत पडण्याचे कारण काहीच नाही. पण तुझे तारुण्य आणि तुझा सुकुमारपणा, तुझी विनयशीलता, तुझी सुशीलता पाहून तुला योग्य पती मिळावा असे मला वाटते. मी सर्व ठिकाणी संचार करीत असल्यामुळे अनेक राजांची मला माहिती आहे. त्यात नळ हाच एक तुझ्या योग्य वर आहे. म्हणून तू त्यालाच वरण्याचा प्रयत्न कर. हंसाचे बोलणे ऐकून दमयंती म्हणाली, हंसा, त्या नळ राजाविषयी मी देखील ऐकले आहे. पण त्याचे सुंदर गुणवर्णन तू केले नसतेस तर बरे झाले असते, कारण ते ऐकल्यापासून माझी मनोव्यथा अधिक दुणावली आहे. विस्तवावर तूप टाकल्याने तो न विसता जसा अधिक भडकून उठतो त्याप्रमाणे माझी स्थिती झाली आहे. त्याचा व माझा योग घडून येईल असे जर तू काही सुचवशील तर मजवर तुझे फार उपकार होतील. दमयंतीचे भाषण ऐकून हंसाला मोठा आनंद झाला. तो म्हणाला, दमयंती, यात कठीण असे काहीच नाही. तू आपल्या बापाला सांगून स्वयंवर करण्याचे ठराव आणि स्वयंवराचे वेळी नळराजांचे गळ्यात माळ घाल म्हणजे झाले. तो तुझ्या स्वयंवराला येईल अशी मी तजवीज करेन. हंसाचे भाषण दमयंतीला पसंत पडले व स्वयंवरास हजर होण्याविषयी तिने त्या हंसाबरोबर नळराजास निरोप दिला. हंस निघून गेल्यानंतर दमयंतीने आपल्या एका सखीकडून आपल्या आईला आपला मनोदय कळविला आणि तो आईकडून आपल्या बापाला कळवला. तिचा बाप राजा भीमक याने दमयंतीचे म्हणणे मोठ्या आनंदाने मान्य करून तिच्या स्वयंवराची तयारी केली व सर्व राजपुत्रांना स्वयंवरास येण्याची कुमकुम पत्रिका पाठवल्या. ही गोष्ट स्वर्गात इंद्र, वरुण, अग्नी व यम
यांस समजल्यावर जरी त्यांना आमंत्रण नव्हते तरी दमयंतीची लालसा उत्पन्न झाल्यामुळे ते चौघेही दमयंतीच्या स्वयंवरासाठी स्वर्गाहून निघाले. मार्गक्रमण करीत असता नळाची व या चौघा दिक्पाळांची रस्त्यात गाठ पडली. अतुल सौंदर्य राशी अशा नळराजास पाहून ते चौघेही दिक्पाल मनातल्या मनात दमयंतीच्या लाभाविषयी साशंक झाले. त्यांनी आपापसात विचार करून नळराजास वश करण्याचे ठरवले व सख्यत्व दाखवून ते नळराजास म्हणाले, मित्रा नळा, आम्ही इंद्र, वरुण, अग्नी व यम असे 4 दिक्पाळ आहोत. आम्ही दमयंतीच्या स्वयंवरासाठी जात आहोत. तू आम्हासाठी दमयंतीकडे जाऊन आम्हापैकी कोणाबरोबर ती विवाह करील अशी शिष्टाई कर. ते ऐकून नळ म्हणाला, ही गोष्ट मी मोठ्या आनंदाने करीन, पण स्वयंवर होणाऱ्या राजकन्येकडे स्वयंवर होण्याच्या अगोदर कोणीही पुरुषास जाऊ देऊ नये असा नियम आहे व त्याप्रमाणे भीमक राजाने व्यवस्थाही केलेली आहे. ते ऐकून इंद्र म्हणाला, नळा, मी तुला अदृश्यपणा देतो. त्यायोगी तू कोणासही दिसणार नाहीस. अशा रीतीने राजकन्येकडे जाऊन शिष्टाई कर. पण जर तू मनात कपट धरून राजकन्या स्वतःच मिळवण्याचा प्रयत्न केलास तर सर्वांच्या दृष्टीस पडशील आणि मग तुझी फजिती होईल. इंद्राच्या आज्ञेप्रमाणे अदृश्य नळराजा दमयंतीच्या महालात निर्धास्त पोहोचला. राजकन्या दमयंती विरहव्यथेने वेडी होऊन त्यावेळी आपल्या पलंगावर अगदी चिंताक्रांत बसली होती. नळराजा तिच्याजवळ जाऊन म्हणाला, दमयंती, मी इंद्र, वरुण, अग्नी व यम यांचा दूत असून त्यांनी मला मुद्दाम तुझ्याकडे पाठवले आहे. ते तुझी लालसा धरून स्वयंवरासाठी येत आहेत. त्यांच्यापैकी कोणाही एकाच्या गळ्यात तू माळ घालावी अशी त्यांची इच्छा आहे. भूतलावरील मर्त्य मानवांना वरण्यापेक्षा दिक्पाळास वरणे फार उत्तम. अनायासे ते तुझ्या घरी स्वयंवरासाठी चालून येत आहेत, तेव्हा त्यांच्यापैकी कोणाही एकाच्या गळ्यात माळ घालून तू धन्य हो. ते ऐकून दमयंती म्हणाली, या तुझ्या म्हणण्यात मला काही देखील अर्थ दिसत नाही. दिक्पाळांना मृत्यू नाही एवढ्यासाठी मी त्यांच्या गळ्यात माळ घालीन इतकी काही मी वेडी नाही. मी आपल्या मनाने नैषध देशाचा राजा नळ यासच वरले आहे. माझा आत्मा त्यांच्याजवळ असून शरीर मात्र येथेच आहे. मी आपले पंचप्राण हंसाबरोबर कधीच नळराजाकडे पाठवून दिले आहेत. माझे लग्न नळराजाबरोबरच झाल्यासारखेच आहे. नळराजाने माझा अव्हेर केला तर मी प्राणत्याग करून घेईन, पण अन्य पुरुषाचे मुखावलोकनही करणार नाही. दमयंतीचे बोलणे ऐकून नळराजा म्हणाला, दमयंती, तू प्राणत्याग केलास तर यम तुला घेऊन जाईल. तो यम प्रत्यक्ष आत्ताच तुझा स्वीकार करण्यासाठी येत आहे. पाण्यात उडी मारलीस तर वरुण नेईल, तो वरुणही हजर आहे. शस्त्रघात करून घेतल्यास इंद्र घेऊन जाईल, तो इंद्रही स्वतःच आला आहे. अग्नीत पडून मरू म्हणशील तर अग्नी स्वतःच आलेला आहे. ते चौघे जण मेल्यावरही मारीत नाहीत, मग आत्ताच त्यांना का वरत नाहीस? दमयंती म्हणाली, तू म्हणतोस हे खरे, पण एकदा ज्याला वरले आहे त्या वाचून आता सर्व मला बापा भावाप्रमाणे आहेत. म्हणून दमयंती तुम्हाला माळ घालायला तयार नाही असा तू माझा निरोप त्यांना स्पष्ट जाऊन कळव. दमयंतीचे हे स्पष्ट बोलणे ऐकून नळराजा तेथून लागलीच निघाला व दिक्पाळांजवळ येऊन त्याने झालेली हकीकत दिक्पाळांना कळवले. दमयंतीचा तो निश्चय पाहून त्या चौघांनी निराळीच युक्ती योजली व स्वयंवराच्या दिवशी ते चौघेही नळराजाचे रूप घेऊन लग्न मंडपात येऊन बसले. सर्व राजे महाराजे आपापल्या आसनावर बसल्यावर दमयंती वस्त्राभरणांनी शाळांकृत होऊन लग्नमंडपात आली. दमयंतीचे अनुपमेय असे सौंदर्य पाहून कित्येक राजे तर देहभान विसरून गेले. लग्नमंडपात फिरता फिरता दमयंती नळाजवळ आली, पण तेथे एक नळ नसून 5 नळ आहेत हे पाहून गोंधळून गेली. इतक्यात दूतांनी सांगितलेल्या दिक्पाळांची आठवण होऊन हे त्यांचेच कपट असावे असे तिने ओळखले व सक्रोध दृष्टीने ती त्यांच्याकडे पाहू लागली. तिचे ते उग्र स्वरूप पाहताच न जाणो ही साध्वी शाप देऊन आपल्याला भस्म करील
असे वाटून त्या चौघांनी आपापली रूपे प्रकट केली. त्याच क्षणी दमयंतीने नळराजाच्या गळ्यात माळ घातली. राजा भीमकाने यथाविधी वरपूजा करून दमयंती नळास अर्पण केली. त्या चौघा दिक्पालांनीही त्या प्रसंगी आनंद व्यक्त करून संकटसमयी आम्ही तुझे रक्षण करू असे नळराजास आश्वासन दिले. वरुणाने त्यास जलशक्ती दिली, अग्नीने अग्निशक्ती, यमाने आश्वविद्या आणि इंद्राने अदृश्यत्व व कंठातील माळा देऊन त्यांचा बहुमान केला. स्वयंवर आटोपून इंद्र, वरुणादी दिक्पाल स्वर्गात परत जात असता वाटेत द्वापार व कली असे उभय तात्यास भेटले. एकमेकांचे कुशल विचारणे झाल्यानंतर कली त्यांना म्हणाला, दमयंतीचे स्वयंवराकरिता आम्ही जात आहोत. ती फारच सुंदर आहे असे ऐकतो. ते ऐकून इंद्र म्हणाला, वेड्यांनो, अरे तिचे स्वयंवर होऊनही गेले. आम्ही तिच्या स्वयंवरासाठीच गेलो होतो, पण आम्हापैकी कोणासही न वरिता नैषध देशाचा राजा नळ यास तिने वरिले. हे ऐकून कलीस फार वाईट वाटले व त्या दोघांचा शक्य तितका छळ करण्याचे त्याने ठरवले. लग्न सोहळा संपूर्ण झाल्यावर भीमकाने जावयास विपुल संपत्ती देऊन कन्येसह मार्गस्थ केले. ती नैषध देशचा नळ राजा आपल्या नगरीस सुखरूपपणे परत आला व आनंदाने राज्य करू लागला. काही दिवसांनी त्यास एक मुलगा व एक मुलगी अशी 2 अपत्ये झाली. मुलाचे नाव इंद्रसेन व मुलीचे नाव इंद्रसेना असे त्यांनी ठेवले. तो राजा स्वतः अत्यंत शुचिर्भूत राहून आपल्या प्रजेचे पालन पुत्रवत करीत असल्यामुळे 12 वर्षेपर्यंत कलीस त्याला त्रास देण्यास मुळीच सवड मिळाली नाही. पण पुढे एकदा नळराजाच्या हातून विस्मरणात चूक घडताच कलीस वाव मिळाला व प्रवेश होताच कलीने त्या दोघांचा फार छळ केला. तथापि त्यामुळे नळाच्या कीर्तीत भरच पडले व दमयंतीचे पतिप्रेम सगळ्या जगाच्या निदर्शनास आले. आता अध्याय 9 सुरू होत आहे. हा नळ दमयंतीचा अध्याय 8, 9 आणि 10 या अध्यायांमध्ये आहे. पूर्ण 3 अध्यायात नळ दमयंतीची कथा आहे. तेव्हा आपण ती वाचूयात. नळ दमयंती. हंसिणीने सांगितलेली नळ दमयंतीची स्वयंवराची कथा ऐकून प्रभावतीला नळराजाची पुढील कथा ऐकण्याची इच्छा झाली. तिला नळाची कलीने कशी विटंबना केली ते सांगू लागली. हंसिणी म्हणाली, प्रभावती, जोपर्यंत नळराजा अत्यंत शुचिरभूतपणे वागत होता तोपर्यंत कलीला आपला प्रभाव दाखवता येईना. परंतु एके दिवशी नळराजास शौचाहून आल्यावर हातपाय धुवून आचमन करण्याची आठवण राहिली नाही. तेवढ्या अमंगळपणाची संधी साधून कलीने नळराजाच्या शरीरात प्रवेश केला व त्याचे पवित्र अंतःकरण मलिन करून त्याचे शुद्ध बुद्धीत पालट केला. कलीच्या तावडीत नळराजा सापडताच पुण्यकर्माकरील राजाचा ओढा कमी होऊन असदाचरणाने वागण्याची त्यास बुद्धी होऊ लागली. राजकारभारातले त्याचे लक्ष कमी झाले व फासे घेऊन दूध खेळत बसावे असे त्यास वाटू लागले. कलीने इतकी तयारी केल्यावर त्याच नळराजाच्या नगरीत पुष्कर नावाचा एक नळराजाचा गोत्रज होता. त्याच्याकडे कली जाऊन म्हणाला, पुष्कर, तू नळाकडे जाऊन द्यूत खेळशील तर तुला त्यात त्याचे सर्व राज्य मिळवून देण्याची मी व्यवस्था करतो. तेव्हा पुष्कर म्हणाला, मी दरिद्री आहे, मजजवळ द्यूतात पण लावण्यासाठी काही देखील नाही. तेव्हा कली त्या पुष्कराला म्हणाला, मी तुला एक बैल देतो. तो बैल तू प्रथमपणास लाव, म्हणजे झाले. त्या एका बैलावर तुला नळाचे सर्व काही प्राप्त होईल. कलीच्या आज्ञेप्रमाणे पुष्कर आपल्याबरोबर एक बैल घेऊन नळराजाकडे गेला व त्यास आपण द्यूत खेळण्यासाठी आलो आहोत असे त्याने कळवले. नळराजाने प्रश्न केला, तुझ्याजवळ द्यूतास पण लावण्यासाठी काही आहे? पुष्कर म्हणाला, हा पहा, मी एक बैल घेऊन आलो आहे. हा मी हरलो तर स्वतः पणाला बसेन व त्यातही हरलो तर तुझी जन्मभर सेवा करून राहीन. त्याचे म्हणणे नळाने मान्य केले व खेळास सुरुवात झाली. दोघेही मोठ्या हुशारीने फासे टाकत असत. पण फासे हलविण्याचे काम कली अदृश्यपणे करत असल्यामुळे
पुष्कर जिंकू लागला व नळराजा गमावू लागला. असे होता होता नळाने सर्व संपत्ती, राज्य मंदिरे, वस्त्रे, सैन्य वगैरे सगळं पणाला लावून थोड्याच वेळात तो अगदी निष्कांचन झाला. जवळ काही एक न राहिल्यामुळे द्यूतात मुले व स्त्रीला लावू लागला. तेव्हा नळराजाच्या प्रधानाने नळास तेथून उठवून बाहेर आणले व अशा रीतीने द्यूत पुरे झाल्यावर पुष्कराने आपल्या नावाचे सर्वत्र द्वाही फिरवून आपण सिंहासनावर बसला व त्याने राजा नळ, त्याची मुले व त्याची स्त्री यांची सर्व वस्त्रे व अलंकार काढून घेतले व एक एक वस्त्र देऊन त्यास नगराच्या बाहेर घालवून दिले. त्यांना पोहोचवण्यासाठी त्याचा पूर्वीचा प्रधान आला होता. तो नळराजाला म्हणाला, प्रभू, आपण येथे निश्चिंतपणे राहावे. मी आपल्या खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था करतो. परंतु नळराजाने त्याचा म्हणण्याचा स्वीकार केला नाही. तो म्हणाला, परान्न घेणे अत्यंत अनुचित होय. आम्ही काहीतरी श्रम करून वनातील कंदमुळांवर दिवस काढू. तुम्ही नगरात जाऊन स्वस्थ राहावे. याप्रमाणे प्रधानास निरोप देऊन नळराजा स्त्रीपुत्रासह पायीच अरण्यात मार्गक्रमू लागला. तेव्हा दमयंती म्हणाली, आपण सर्वजण माझ्या माहेरी जाऊ. माझा बाप भीमक राजा आपणा सर्वांचा चांगल्या रीतीने संभाळ करेल. परंतु नळराजास तीही गोष्ट मानवली नाही. तो म्हणाला, दुर्दशा प्राप्त झाली असता आप्त व सोयरे यांच्या साह्याची कधीही अपेक्षा बाळगू नये. जो श्वशुरांचे घरी राहून स्त्री अधीन होतो तो निश्चयाने नरकात जातो. नळाने असे सांगितल्यावर दमयंतीचा नाईलाज झाला. मग तिने दोन्ही मुले तरी निदान माहेरी पाठवावे म्हणून पतीची विनंती केली. ती नळाने मान्य केली व आपल्या दोन्ही मुलांना भीमक राजाकडे पोहोचते केले. त्याच वेळी नळाने दमयंतीस सांगितले की तूही आपल्या माहेरी जाऊन राहा. मी माझ्या हाताने या दुर्दशेत सापडलो आहे, तेव्हा ही कडू फळे मला एकट्यालाच भोगू दे. ते ऐकून दमयंती म्हणाली, माझा आत्मा आपणाजवळ आहे, तेव्हा हे शरीर तरी तुमच्यापासून दूर कसे राहणार. आपण सार्वभौम राजे, ऐश्वर्यशाली म्हणून मी काही आपल्या कंठात माळ घातली नाही. आपला सहवास हेच मी आपलं सर्वस्व समजते. मी जशी सुखाची तशी दुःखाचीही वाटेकरी आहे. दमयंतीचा निश्चय पाहून नळराजास तशा संकटावस्थेतही समाधान वाटले व तो तिला बरोबर घेऊन अरण्यात निघून गेला. कंदमुळे सापडल्यास खावीत व न मिळाल्यास उपाशीच राहावे. रात्री एका वस्त्रावर कुठेतरी अंग टाकावे असा त्या दोघांचा क्रम त्या अरण्यात चालला होता. एके दिवशी राजाने नदीवर जाऊन काही मासे मारून आणले व ते शिजवण्यासाठी दिले. दमयंती ते मासे नदीतीरी धुत असता दमयंतीच्या हस्तस्पर्शाबरोबर जिवंत झाले व नदीत निघून गेले. तो प्रकार पाहून दमयंती अत्यंत विस्मित व दुःखी झाली. आपल्या पोटात अमृत असल्यामुळे मासे जिवंत झाले हे वनवासाच्या दुःखभारामुळे तिला उमगले नाही. तिने घडलेले वर्तमान पतीस कळवले, परंतु नळाचा त्या गोष्टीवर विश्वास बसला नाही. क्षुधा शांत करण्यासाठी आपणास फसवून ते मासे दमयंतीने खाल्ले अशी त्याची दृढ भावना झाली व तो अपशब्द बोलून तिला एकटीला सोडून रानात निघून गेला. अपशब्दाच्या उच्चाराने व्यथित होऊन दमयंती मूर्छित झाली. काही वेळाने सावध होऊन पाहते तो आपला पती खरोखर आपणास सोडून गेला आहे असे तिच्या लक्षात आले व दुःखाने क्लांत होऊन ती रानात पतीच्या शोधार्थ फिरू लागली. इकडे नळराजा दमयंतीवर संतापून घोर अरण्यात निघून गेला. क्षुधेने त्यास भंडावून सोडले होते. इतक्यात त्याची दृष्टी 2 पक्ष्यांकडे गेली. त्यास धरण्याच्या उद्देशाने राजा नेसलेले आपले वस्त्र सोडले व हळूच त्या पक्ष्यांच्या मागून त्यांच्या अंगावर फेकले. त्याबरोबर ते पक्षी वस्त्र घेऊन आकाशमार्गाने उडून गेले. पक्षापरी पक्षी गेले आणि जवळ जे लज्जा रक्षणासाठी एक वस्त्र होते ते वस्त्रही गेले. अशी चमत्कारिक स्थिती नळराजाची झाली. अशा शोचनीय अवस्थेत नळराजा झाडाच्या आडून आडून भक्ष्य शोधत हिंडत असता त्याचा शोध करत फिरत असलेली दमयंती तिथे आली. तिला पाहताच तो एवढा धैर्यशाली राजा पण डोळ्यातून अश्रू गाळू लागला.
तो तिला म्हणाला, दमयंती, तू आता आपली माहेरी जाऊन राहा. मजवर चहूकडून संकटे येऊ लागली आहेत. 2 पक्षी येथे चरत होते. त्यांना धरून क्षुधा शांत करावी म्हणून मी आपले वस्त्र त्यांच्या अंगावर घातले. पण भिक्षा न मिळता ते पक्षी माझे वस्त्रच घेऊन गेले. यावरून माझे पुरे ओढवले आहे. तू आता आपल्या करंट्या पतीला सोड आणि आपल्या बापाच्या घरी जाऊन राहा. नळाचे हे शब्द ऐकून त्या साध्वी दमयंतीचे हृदय अतिशय विदीर्ण होऊन गेले. ती आपल्या पतीच्या पायावर मस्तक ठेवून अश्रू गाळीत म्हणाली, प्राणनाथ, आपण या दासीवर असा राग करू नका. मला वाटेल तितके दुःख झाले तरी ते मी सोसण्यास तयार आहे, पण मला आपल्या पायापासून दूर करू नका. चला, आपण एखाद्या क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन तिथे ईश्वराची सेवा करून दिवस कंठू. मी तेथे मोलमजुरी करीन आणि त्यावर आपण कसे तरी उपजीवन करू. असे सांगून दमयंतीने आपले अर्धवस्त्र फाडून आपल्या पतीस नेसावयास दिले. नळराजा स्त्रीचे भाषण ऐकून गहिवर आला आणि अशी साध्वी पत्नी आपणास लाभल्याबद्दल तशा दुःखस्थितीतही त्यास समाधान वाटले. नंतर ते दोघेही एखाद्या तीर्थावर जाण्याच्या उद्देशाने पुढे निघाले. काही मार्ग क्रमून गेल्यानंतर त्या अरण्यात एक शुष्क पर्णिकटिका त्यांच्या दृष्टीत पडली. तेथे ती उभयता मुक्कामास राहिली. प्रवासाने व क्षुधेने व्याकुळ झालेल्या दमयंतीस पती सान्निध्यामुळे समाधान वाटून गाढ झोप लागली. परंतु नळास काही काळजीमुळे झोप येईना. आपल्या दुर्दैवाचे तडाखे आपण एकट्याने सोसणे वाजवी असता आपली सुकुमार साध्वी स्त्री आपणाबरोबर निष्कारण दुःख भोगत आहे, असा विचार मनात येऊन त्याचे मन व्यग्र झाले. काही वेळ मनाशीच विचार करून शेवटी त्याने असे ठरवले की हिला आपण सोडून जावे, म्हणजे ही कंटाळून आपल्या बापाच्या घरी जाईल आणि तिथे गेल्यावर सुखाने राहील. हा विचार ठरताच तो हळूच उठला आणि मोठ्या कष्टाने आपल्या स्त्रीला त्या भयंकर रानात एकटाच टाकून निघून गेला. इकडे दमयंती जागी होऊन पाहते तो पती नाही. त्याबरोबर तिच्या पोटात एकदम चर्र झाले. पतीसाठी दीनस्वराने त्या अरण्यात ती भटकू लागली. पतिशोधार्थ मोठ्याने आक्रोश करून दमयंती त्या अरण्यात भटकत असता मूर्छा येऊन धाडकन जमिनीवर पडली. दमयंती याप्रमाणे त्या अरण्यात मूर्छित असता तिथे एक मोठा अजगर आला व त्याने तिला पोटात गिळण्यास आरंभ केला. त्या प्रचंड अजगराने तिला बहुतेक गिळून पाय फक्त गिळण्याचे ठेवले होते. इतक्यात शिकार करीत आलेल्या एका पारध्याची दृष्टी त्या अजगराकडे गेली. त्याने त्या अजगरात मारून त्याच्या पोटातून दमयंतीस बाहेर काढले व नदीच्या काठी नेऊन तिला सावध केले. दमयंतीचे अपूर्व लावण्य पाहून तो पारधी कामांध होताच असता दमयंतीबरोबर लघळपणा करू लागला. दमयंतीने आपण कोण आहोत ते सांगून त्यास परोपरीने उपदेश केला, पण तो त्यास पटेना. शेवटी तिने त्यास शाप दिला. त्याबरोबर तो जळून भस्म झाला. नंतर ती साध्वी दमयंती त्या भयंकर अरण्यातून भटकत भटकत एका नदीच्या काठी आली. त्या नदीच्या तीरावर अनेक आश्रम असून भृगु वशिष्ठ आदी ऋषी तपश्चर्या करीत बसले होते. तो ऋषींचा रम्य आश्रम पाहून तिला एक प्रकारचे धैर्य उत्पन्न झाले. तिने त्या पुण्याश्रमात जाऊन सर्व ऋषींना वंदन केले व आपली एकंदर हकीकत त्यांना कळवून आपल्या संकटांचे परिमार्जन कशाने होईल म्हणून विचारले. दमयंतीची जी दुःखद अशी कहाणी ऐकून ऋषींना दया आली. त्यांनी तिला स्नान करावयास सांगून नवी वस्त्रे नेसावयास दिली व कंदमुळांचा प्रसाद खाण्यासाठी दिला. नंतर ते ऋषी दमयंतीला म्हणाले, बाई दमयंती, तू नळाविषयी काही देखील काळजी करू नकोस. तो कुशल असून तुला लवकरच येऊन भेटेल. पण तू अशी एकटी भटकू नको. पतीची भेट होईपर्यंत तू आपल्या माहेरी जाऊन राहा. या आश्रमावरून हा रस्ता गेला आहे तो सरळ वैदर्भ देशालाच जातो. या रस्त्याने गेलीस म्हणजे तू आपल्या बापाच्या घरी जाऊन पोहोचशील. ऋषींची आज्ञा मान्य करून दमयंती वैदर्भ देशाच्या मार्गाला लागली. मार्ग क्रमित असताना तिला एक व्यापारी लोकांचा तांडा भेटला.
अनायासे ती सोबत मिळाल्याबद्दल तिला समाधान वाटले व ती त्या लोकांच्या सोबतीने मार्ग क्रमू लागली. रात्र झाल्यावर त्या व्यापाऱ्यांनी एका मैदानावर आपले बिऱ्हाड ठेवले. दमयंतीही त्यांच्याच आश्रयाने तेथे जवळ बसली. पण त्या व्यापाऱ्यांना तिचा संशय आला व त्यांनी दमयंतीस तेथून हाकलून दिले. तेव्हा दमयंती तेथून उठली व एका झाडाखाली जाऊन निजली. इकडे मध्यरात्रीच्या सुमारास हत्तींचा मोठा कळप आला व त्यांनी दांडगाई करून ते सगळे व्यापारी मारून टाकले. सकाळी दमयंती त्या मैदानावर जाऊन पाहते तो सर्व व्यापारी मरून पडलेले तिला दिसले. तो प्रकार पाहून तिला अतिशय वाईट वाटले व पुढे एकटीच मार्ग आक्रमू लागली. 1-2 दिवस वाट चालल्यावर राजपुरी नावाच्या एका मोठ्या शहरात येऊन ती पोहोचली. त्या शहरात वीरबाहू नावाचा राजा राज्य करीत होता. त्या राजाची सुनंदा नावाची राणी गावाबाहेर एका उपवनात विहार करीत होती. तिने दमयंतीस पाहिले व आपल्या एका दासीला पाठवून तिला बोलावून आणले आणि जवळ बसवून सर्व हकीकत विचारून घेतली. आपण पतिवियोगाने दुःखित असून त्याच्या शोधार्थ भटकत आहोत असे दमयंतीने राणीस कळवले. राणीस तिची दया आली आणि तिच्या पतीचा शोध लावण्याचे आश्वासन तिला देऊन त्या राणीने आपल्या जवळ ठेवून घेतले व कन्येप्रमाणे तिला प्रेमाने वागू लागली. तर इथून पुढे 10व्या अध्यायाला सुरुवात होत आहे. अजूनही नळ दमयंतीचाच अध्याय सुरू आहे. मागील अध्याय वाचून तुम्हाला आनंद वाटला असेल अशी आशा करतो आणि तुमचे काही सजेशन्स असल्यात ते कमेंटमध्ये मेन्शन करावेत. नळ व दमयंती. इकडे नळराजा दमयंतीला सोडून निघाला. तो अरण्यात भटकत असता त्याच्या दृष्टीस अरण्यास वणवा लागलेला दिसला व एक प्रचंड सर्प त्या अग्नीत होरपळला आहे असे त्याने पाहिले. त्या सर्पाजवळ नळराजा येताच तो सर्प दीन स्वराने म्हणाला, हे नैषध भूपते, मला या संकटातून सोडवा. सर्पाचे ते उद्गार ऐकून नळास त्याची दया आली व त्याने त्याला त्या वणव्यातून बाहेर काढले. नंतर सर्प नळाला म्हणाला, राजा, मी सर्व सर्पांचा नायक असून माझे नाव कर्कोटक असे आहे. कर्कोटका, तू अत्यंत दयाळू आहेस हे मला माहीत आहे. मी तुला आपल्या साह्याला बोलाविले. तू मला वाचवलेस हे माझ्यावर तुझे फार उपकार झाले आहेत. पण तुला माझी आणखीन एक विनंती आहे. तू मला पुन्हा उचल आणि 1-2 अशी पावले मोजून दूर नेऊन सोड. राजाने हे सर्पाचे बोलणे मान्य करून त्यास उचलले व 1-2-3 अशी पावले टाकत तो चालू लागला. 10व्या पावलाच्या वेळी राजाने 10 असे म्हणताच कर्कोटक सर्पाने राजास दंश केला. त्याबरोबर नळाने त्या सर्पाला टाकून दिले. सर्प म्हणाला, राजा, तू भिवू नकोस. माझ्या विषाने तुला मृत्यू येणार नाही. मात्र माझे विष तुझ्या शरीरात भिनताच तुझी कांती बदलेल. तसे होणे सद्यस्थितीत तुझ्या फायद्याचे आहे, कारण त्यामुळे तुला कोणीही ओळखणार नाही व तुला वाटेल तिथे जाता येईल. तू अयोध्येस जा व तेथील ऋतुपर्ण राजाजवळ नोकर म्हणून राहा. म्हणजे तुला तुझ्या स्त्रीची व मुलांची भेट होऊन तुझे राज्यही लवकरच प्राप्त होईल. तुला इच्छा होईल तेव्हा माझे स्मरण कर, म्हणजे मी येऊन आपले विष तुझ्या शरीरातून काढून घेईन. पण अनुकूल काळ येईपर्यंत तू नळ आहेस असे कोणालाही सांगू नकोस. आपले नाव बाहुक असे सांग, म्हणजे तुझा कार्यभाग लवकर होईल. याप्रमाणे कर्कोटक सर्पाने नळास सांगून एक सुंदर वस्त्र त्यास दिले व तो निघून गेला. कर्कोटकाच्या सूचनेप्रमाणे नळराजा तेथून निघाला व तो अयोध्येस ऋतुपर्ण राजाकडे गेला व आपले नाव बाहुक असे सांगून आपण अश्वविद्या व पाक निष्पत्ती उत्तम प्रकारे जाणतो. आपली सेवा करावी या उद्देशाने आपणाकडे आलो आहे असे तो म्हणाला. ऋतुपर्ण राजास एका चांगल्या सारथ्याची आवश्यकता होतीच. त्याने त्या बाहुकास आनंदाने ठेवून घेऊन आपली अश्वशाळा त्याच्या अधीन केली. नळराजास अश्वविद्या चांगली अवगत असल्यामुळे थोड्याच काळात ऋतुपर्ण राजाचे प्रेम त्याच्यावर बसले.
दिवसभर राजाच्या अश्वांची नोकरी केल्यानंतर रात्र स्वहस्ताने एकांतात स्वयंपाक करून जेवत असे. इकडे दमयंतीचा पिता भीमक राजा कन्या व जावई यांच्या वियोगामुळे रात्रंदिवस चिंता करीत नातवांचे रक्षण करत होता. मुलीच्या व जावयाच्या शोधार्थ त्यांनी दूत रवाना केले होते. पैकी सुदेव नावाच्या राजाचा पुरोहित दमयंतीचा शोध करीत असता एक तरुण रूपसंपन्न स्त्री राजपुरी राजवाड्यात येऊन राहिल्याचे त्याला समजले. त्याप्रमाणे तो राजपुरी राजवाड्यात दमयंतीच्या शोधार्थ गेला. राजवाड्यातील त्या नवीन स्त्रीस पाहताच हीच दमयंती असे त्याने तत्काळ ओळखले. आपल्या पुरोहितास पाहताच दमयंतीचाही कंठ भरून आला. तिने त्यास नमस्कार करून वडिलांचे व मुलांचे कुशल विचारले. उभयतांच्या संवादावरून नळराजाची पत्नी व भीमक राजाची कन्या जी दमयंती ती हीच हे वर्तमान परिजनाकडून राजमातेस समजताच ती दमयंतीजवळ धावून आली व सद्गतीत कंठाने तिला पोटाशी धरले. नंतर तिच्या मस्तकाचे चुंबन घेऊन राजमाता म्हणाली, बाळे दमयंती, तू इतके दिवस येथे असून तू कोण आहेस ते आम्हाला कळवले नाहीस. माझ्याजवळ खरी हकीकत सांगावयाला हरकत नव्हती, कारण मी तुझी मावशी आहे. तुझी आई माझी वडील बहीण होय. पूर्वी पाहिले नसल्यामुळे मी तुला ओळखले नाही व तुला सेवावृत्ती करायला लावली. याबद्दल मला फार वाईट वाटते. बेटा, घरात चल. मी आपल्या हाताने तुला अभ्यंग स्नान घालून तुला वेणी घालते. राजमातेचे हे बोलणे ऐकून दमयंती म्हणाली, माझी व माझ्या पतीची जोपर्यंत गाठ पडणार नाही तोपर्यंत अभ्यंग स्नान मला करावयाचे नाही, तसेच वेणीही घालावयाची नाही. आपण निरोप दिल्यास मी पुरोहितांबरोबर वडिलांकडे जाईन. दमयंतीच्या इच्छेप्रमाणे वीरबाहू राजाने दमयंतीस व पुरोहितास बसण्यासाठी आपला रथ देऊन त्या दोघांना भीमक राजाकडे पाठवून दिले. दमयंती घरी येताच तिच्या मातापित्यांस फार आनंद झाला. त्यांनी तिला प्रेमाने पोटाशी धरून कुरवाळिले. तसेच आपली दोन्ही मुले कुशल व आनंदात असल्याचे पाहून दमयंतीने आपल्या दोन्ही मुलांचे चुंबन घेतले. नंतर आपणास कशा प्रकारे अरण्यवास करावा लागला आणि पतीची व आपली ताटातूट कशा प्रकारे झाली व आपण येथे कसे आलो हे वर्तमान दमयंतीने आपल्या वडिलांस निवेदन केले. ती दुःखकारक कहाणी ऐकून त्यांचे अंतःकरण गहिवरून आले. नंतर राणीने दमयंतीस अभ्यंग स्नान करून उत्तम वस्त्र परिधान करण्याविषयी सांगितले, पण मातेचे म्हणणे तिला मान्य करवेना. ती हात जोडून आपल्या आईस म्हणाली, आई, या फाटक्या वस्त्रांवर माझे प्रेम आहे. अरण्यात त्यांचे वस्त्र जेव्हा नाहीसे झाले तेव्हा मी आपल्या वस्त्राचे 2 भाग करून एक भाग पतीला दिला आणि एक मी हा माझ्याजवळ ठेवला आहे. पतीची भेट झाल्या वाचून नवे वस्त्र व सुग्रास अन्न घ्यावयाचे नाही असा मी निश्चय केला आहे. मुलीचे हे बोलणे ऐकून सर्वांची अंतःकरणे गहिवरून आली. भीमक राजा आपल्या पुरोहिताला बोलावून म्हणाला, सुदेव, तुम्ही प्रयत्न करून जसा दमयंतीचा शोध लावला तसाच आता नळराजाचाही लावला पाहिजे. जो कोणी नळाचा शोध करील त्याला मी संतोषित करीन. हे ऐकून पर्णाद नावाचा ब्राह्मण तेथे होता. तो म्हणाला, नळराजा अयोध्येस असावा, कारण मी एकदा शरयू नदीचे काठी बसलो असताना राजाच्या अश्वशाळेवरील काही नोकर घोडे घेऊन नदीवर आले होते. त्यात बाहुक या नावाचा एक नोकर होता. तो दुसऱ्या नोकराजवळ आपली बायको रानात चुकली, तिचा पुष्कळ मी शोध केला पण ती काही मिळाली नाही वगैरे हकीकत सांगून रडत होता. यावरून मला असे वाटते की तो बाहुकच नळराज असावा. हे ऐकून सुदेव म्हणाला, तो नळराजा जर असेल तर त्यास येथे सहज आणता येईल. ऋतुपर्ण राजास दमयंतीचे स्वयंवर करीत आहोत असे कळवावे आणि त्याला कुमकुमपत्रिका अशा बेताने पाठवाल की येथे यायला 1 दिवसाचाच अवकाश मिळेल. नळराजा अश्वविद्येत फार निपुण आहे. तेव्हा तो बाहुकच बहुतेक नळराजा असला तर आपला कार्यभाग सहज सिद्धीत जाईल. सुदेवाचा हा सल्ला सर्वांना पसंत पडला. लागलीच दमयंतीच्या स्वयंवरास एक कुमकुमपत्रिका तयार केली व सुदेव
ती स्वतः घेऊन अयोध्येस आला व ऋतुपर्ण राजाची भेट घेऊन त्यास कुंकुमपत्रिका दिली व स्वयंवरास येण्याची विनंती केली. दमयंती स्वयंवर करते हे वर्तमान ऐकताच ऋतुपर्ण राजास स्वयंवरास जाण्याची इच्छा झाली. परंतु एका दिवसात शतयोजने दूर असलेल्या कौंडण्यपुरास पोहोचणे त्यास अशक्य वाटू लागले. त्याने बाहुकाला बोलावून कौंडण्यपुरास एका दिवसात जाऊन पोहोचू असे घोडे आपल्या अश्वशाळेत आहेत काय म्हणून प्रश्न केला. बाहुक म्हणाला, होय महाराज, शतयोजने मार्ग आक्रमतील असे घोडे आपल्या अश्वशाळेत आहेत. असे म्हणून बाहुकाने अश्वशाळेतून 2 रोडके घोडे शोधून काढले व रथ जोडून तयार केला. त्या घोड्यांकडे पाहताच राजा म्हणाला, बाहुका, हे रोडके घोडे एवढ्या लांबचा पल्ला कसा गाठतील? तेव्हा बाहुक म्हणाला, महाराज, हे घोडे जरी रोडके आहेत तरी ते खरे जातीवंत आहेत. हे शतयोजने सहज जातील. बाहुकाने याप्रमाणे राजास सांगितल्यावर राजा सुदेव पुरोहितासह रथात बसला व रथ हाक म्हणून बाहुकास म्हणाला. राजाज्ञा होताच बाहुकाने घोड्यांना इशारा करून काढण्यास सैल सोडल्या. त्याबरोबर वायुवेगाने घोडे जाऊ लागले. बाहुकाचे ते अश्वकौशल्य पाहून राजा अतिशय संतुष्ट झाला. इतक्यात वाऱ्याच्या जोराने राजाच्या खांद्यावरील शेला उडून खाली पडला. त्याबरोबर राजा बाहुकाला रथ थांबीव म्हणून म्हणाला. तेव्हा रथ थांबवून बाहुक म्हणाला, महाराज, आपला शेला 1 योजन मागे राहिला आहे. इतक्या विलक्षण वेगाने घोडा चालवण्याचे बाहुकाचे सामर्थ्य पाहून ऋतुपर्ण राजाला फार आश्चर्य वाटले. तो बाहुकाला म्हणाला, बाहुका, तुला जशी अश्वविद्या अवगत आहे तशी मला अक्षविद्या अवगत आहे. हा जो बिब्याचा वृक्ष आहे त्या वृक्षास 14 शाखा, 1001 पाने व 1095 फळे आहेत. राजाचे बोलणे खरे की खोटे हे पाहण्यासाठी बाहुक रथाखाली उतरला व त्याने त्या झाडाच्या शाखा वगैरे मोजून आपली खात्री केली. नंतर बाहुक राजाला म्हणाला, महाराज, आपण मला अक्षविद्या द्यावी व मी तुम्हाला अश्वविद्या देतो. राजाने ती गोष्ट कबूल केली व नळास अक्षविद्या दिली. नळास अक्षविद्या प्राप्त होताच त्याच्या शरीरातून कली बाहेर पडला व नळाचे पाय धरू लागला. तो म्हणाला, नळा, मी इतके दिवस तुला छळले त्याबद्दल मला क्षमा कर. तुला छळल्यामुळे माझे सर्व शरीर जळू लागले आहे. आता तू दया कर व मला शाप वगैरे देऊ नकोस. तुझी विपन्नावस्था आता संपली. तुला तुझी स्त्री व मुले लवकरच भेटतील आणि तुझे राज्यही तुला प्राप्त होईल. असे सांगून कलीने त्या बिब्याच्या झाडात प्रवेश केला. हा प्रकार ऋतुपर्ण राजास मुळीच कळला नाही. मग बाहुक पुन्हा रथात जाऊन बसला व त्याने मोठ्या वेगाने रथ चालवून कौंडण्यपूर गाठले. रथातून उतरल्यावर राजा ऋतुपर्ण बाहुकास बरोबर घेऊन भीमक राजाच्या राजवाड्यात गेला. पण तेथे त्याला दमयंतीच्या स्वयंवराची काहीच तयारी दिसली नाही. तो विचारात पडला. इतक्यात राजा भीमक ऋतुपर्णास सामोरा आला व त्याने सत्काराने त्यास राजवाड्यात नेऊन आपणाजवळ बसण्यास आसन दिले. एकमेकांनी एकमेकास कुशल विचारल्यावर भीमकाने ऋतुपर्णास कोणीकडे आलात म्हणून विचारले. तेव्हा ऋतुपर्ण राजा विचारात पडला. त्यास दमयंतीचे स्वयंवरासाठी असे स्पष्ट म्हणता येईना. मग त्याने सहज आपल्या भेटीला आलो असे काहीतरी सांगून राजाचे समाधान केले. राजाने त्यास आपल्या महालात पाहुणे म्हणून ठेवून घेतले व बाहुकास अश्वशाळेत उतरण्यासाठी जागा दिली. इकडे दमयंतीने केशिनी नावाच्या एका विश्वासू दासीला त्या बाहुकावर नजर ठेवण्यास सांगितले. तिने त्या दासीला नळाच्या विशेष अशा खुणा सांगून नळाकडे पाठवून दिले. नळाने अश्वशाळेत आपले बिऱ्हाड लावल्यावर केशिनी त्याच्याकडे उत्तम पंचपक्वानांचे भोजनाचे ताट घेऊन आले. पण बाहुकाने त्या अन्नाचा स्वीकार न करता कच्चा शिधा मागितला. तेव्हा केशिनीने शिधा आणून दिला. नळाने तो शिधा घेतला व ज्या बाजूला कोणी येणार नाही अशा ठिकाणी बसून तो स्वयंपाक करू लागला. त्याच्याकडे केशिनीची नजर होतीच. नळाने अग्निमंत्र म्हणून अग्नी सिद्ध केला
वरुणाचे आवाहन करण्याबरोबर घागर पाण्याने तुडुंब भरली. अशी तयारी झाल्यावर नळाने स्वयंपाक करून भोजन केले. केशिनीने हा सर्व प्रकार दमयंतीस जाऊन सांगितला. तेव्हा तो नळच आहे असे तिने जाणले. तथापि आणखीन खात्री करण्यासाठी दमयंतीने इंद्रसेनास केशिनीजवळ दिले व तिला सांगितले की तू याला बाहुकाजवळ घेऊन जा आणि त्याच्या समक्ष याला रागे भरून मारायला लाग. म्हणजे जर तो नळ असेल तर तुला प्रतिबंध केल्यापासून तो राहणार नाही. दमयंतीच्या आज्ञेप्रमाणे केशिनी इंद्रसेना घेऊन नळाजवळ आली. त्यास रागे भरू लागली. ते पाहून नळ दासीस म्हणाला, बाई, का त्या पुराला रागे भरतेस? तेव्हा केशिनी म्हणाली, बाहुका हा असाच करंटा आहे. याचा बाप याला कोणीकडे सोडून गेला आहे. त्याचा मुळीच पत्ता नाही. हा झाल्यापासून त्या नळाच्या मागे सारखी ग्रहदशा लागली आहे. बापाप्रमाणे हाही कोणीकडे निघून का नाही जात एकदाचा? विनाकारण भलताच हट्ट घेऊन बसतो. असे म्हणून केशिनी इंद्रसेनास मारू लागली. त्यावेळी नळाचे डोळे पाण्याने भरून आले व तो त्या दासीचा हात धरून म्हणाला, बाई, तू अगदीच निर्दय आहेस. बिचाऱ्या पोराला का मारतेस? नळाला वाईट ग्रह आले, यात त्याचा काय अपराध? असे म्हणून नळाने केशिनीपासून इंद्रसेनाला सोडविले. दमयंतीने हा प्रकार पाहताच हा नळच आहे असा पक्का भरवसा तिला उत्पन्न झाला व ती एकदम पुढे होऊन नळासमोर उभी राहिली. अरण्यातील अर्धवस्त्र परिधान केलेली व पतिविरहाने जिचा मुखेंद्रू पांढरा फटफटीत झाला आहे अशा दमयंतीकडे अवलोकन करताच नळाचे हृदय शतशः विदीर्ण झाले. तो घोड्याची शुश्रूषा सोडून मटकन खाली बसला. दोन्ही हाताने आपले तोंड झाकून घेऊन रडू लागला. त्याबरोबर दमयंतीसही देहभान राहिले नाही. तिने धावत जाऊन नळाच्या पायाला घट्ट मिठी घातली. उभयतांनी एकमेकांस आलिंगन दिले. स्वयंवराचे निमित्त करून येथे कसे आणले ते दमयंतीचे अपूर्व प्रेम पाहून नळाच्याने अधिक बोलवेना. त्याने कर्कोटक सर्पाचे स्मरण करून त्यास बोलवले. कर्कोटक लगेच आला व त्याने नळाच्या शरीरातील सर्व कृष्णवर्णाचे विष काढून घेतले. त्याबरोबर नळ पूर्वीपेक्षाही अधिक सुंदर व सतेज दिसू लागला. अशा रीतीने त्याचा कृष्णवर्ण पालटताच सर्वांनी त्यास ओळखले. राजा भीमक व राणी असे उभयता राजवाड्यातून नळाजवळ आले व त्यांनी त्यास दमयंतीसह राजवाड्यात आणले. ऋतुपर्णाने नळास आलिंगन दिले व तुला न ओळखल्यामुळे सेवावृत्ती करायला लावली, याबद्दल क्षमा करा असे तो म्हणून त्याने नळाची विनंती केली. मग नळाने वनवासात असता झालेली सर्व हकीकत सर्वांना सांगितली. तेव्हा सर्वजण नळाच्या शौर्याची, धैर्याची व सत्याची वाखाणणी करू लागले. नंतर भीमक राजाने ऋतुपर्ण राजास व नळास 4 दिवस आपल्या घरी ठेवून मोठा उत्सव केला. नंतर भीमक राजाने व ऋतुपर्ण राजाने नळास सैन्याची मदत देऊन नैषध राजावर लढाईला पाठवून दिले. पुष्कराचा पराभव केला. नळराजाने युद्ध करून पुष्कराचा पराभव केला व नैषध देशाचे आपले सर्व राज्य परत घेतले. आपल्या प्रजेचे पुत्राप्रमाणे संरक्षण करून सुखाने राज्य करू लागला. याप्रमाणे नळराजाची कथा सांगून हंसिणी प्रभावतीला म्हणाली, प्रभावती, नळराजा सर्व राजात श्रेष्ठ होऊन गेला आहे. त्या राजाचा व दमयंतीचा योग हंसानेच घडवून आणला. यावरून पक्षीही किती कार्य करतात याची तू कल्पना कर. याप्रमाणे ही कथा सांगितल्यानंतर वैशंपायन जनमेजय राजाला म्हणाले, आता प्रभावतीचा व मदनाचा विवाह कसा झाला ते मी तुला सांगतो. नमस्कार मित्रांनो, गोष्टी ऐकण्यात अगदी रंगून गेलेले दिसत आहे. आज आपले 10 अध्याय वाचून पूर्ण झालेत. माझ्या तर लक्षात सुद्धा आले नव्हते. काल सहज पुस्तकामध्ये पाहिले तर पुढचा अध्याय 11वा सुरू होत आहे. तेव्हा लक्षात आले की अरे, आपले 10 अध्याय वाचून झाले सुद्धा. कथाकल्पतरूच्या वाचनात वेळ कसा भराभर निघून जातो ते कळत सुद्धा नाही का? तुमचं काय मत आहे? मी आत्तापर्यंत जे वाचन केले ते तुम्हाला आवडले असेल तर प्लीज सबस्क्राईब बटनवर क्लिक करा.
शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन आलं तर त्याच्यावरही क्लिक करा. म्हणजे पुढचे जे नवीन नवीन अध्याय येतील त्याचं तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळत राहील. आपले माझ्यावरचे प्रेम अधिकाधिक वाढो आणि जास्तीत जास्त लोकांना या कथांचा लाभ व्हावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.